आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अगं सगळं चांगलं चालू असताना तू अशी का वागतेस? काय चांगलं चालू आहे? नाही तुझं बरं सुरू आहे ना, मग मला माझं माझं जगू दे ना. तुझं माझं आपल्यात कधी सुरू झालं? तेव्हापासूनच, जेव्हापासून मी या केस मध्ये अडकले आणि तू काव्या बरोबर फिरत होतास. काय बोलतेस तू? जे डोळ्यांनी बघितलं ना तेच बोलतेय मी. बघ तुझा काहीतरी गैरसमज झाला. कसला गैरसमज? त्या दिवशी घरी आले होते मी, सगळं बघितलं. कसे पाण्यात खेळत होता, तर असे होता की बोलायलाही लाज वाटते. गिरिजा तू माझ्यावर संशय घेतेस? संशय नाही, मला खात्री आहे की तुझं आता माझ्यावर प्रेम उरलंच नाहीये. गिरिजा? काय गिरिजा? त्या आधीही बघितलं होतं मी. रस्त्यावर गुलुगुलू करत आईस्क्रीम खात होता, मजा मस्ती करत होता, हसत खेळत होता. सांग ना, कुठे आहे माझ्याविषयीचं प्रेम? बाळा गो काही काय बोलते तू? आई तू मध्ये पडू नकोस प्लीज. गिरिजा मी खरंच तुझ्यावर खूप प्रेम करतो ग. ते फक्त बोलण्यापुरतं रे, आणि अशा खोट्या प्रेमाची मला गरज नाहीये. गिरिजा थांब. गिरिजा अगं मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. गिरिजा खरंच माझं मनापासून प्रेम आहे तुझ्यावर. विक्रांत बास झाली आहे तुझी नाटकं. तुला काय आज नाही ओळखत मी. मला माहितीये तुझं माझ्यावर अजिबात प्रेम उरलेलं नाहीये. असं नाहीये ग. असंच आहे विक्रांत. मला माहितीये ना, तुला फक्त तुझ्या होला हो करणारी, घर सांभाळणारी बायको हवी आहे. म्हणजे तू बाहेर काही करायला मोकळा नाही का? मी नाही खपून घेणार. तुला काय वाटलं मी तुझ्या हातातली बाहुली बनून राहीन? नाही जमणार मला. काय बोलतेस तू गिरिजा? बस झालं. मी ऐकून घेतो म्हणून वाटेल ते आरोप करणार का माझ्यावर? जे खरं आहे तेच बोलतीये. काय खरं आहे गिरिजा? तुला वाटतंय ते खरं नाहीये. काव्या फक्त माझी मैत्रीण आहे. मग मी कोण आहे? तू माझी होणारी बायको आहेस गिरिजा. मी आज पण तुझ्यावर तेवढंच मनापासून प्रेम करतोय, पण तू माझ्या प्रेमाचा अपमान करतेस ग. हे बघ गिरिजा, प्रत्येक गोष्टीला ना एक लिमिट असते, आणि आज तू लिमिट क्रॉस केलीस. बस झालं. यापुढे मी नाही ऐकून घेणार. का ब्लेम करतेस तू मला? तुला पण माहिती आहे गिरीश, मी तुझ्यासाठी वाटेल ते करू शकतो. सॉरी विक्रांत, मला माहितीये तुझं माझ्यावर किती प्रेम आहे. मला हेही माहितीये की हे सगळं बोलून मी तुला अजून दुखावते, पण माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये रे. तुला नाही माहित मी स्वतःला किती मोठी शिक्षा करून घेते. बस झालं गिरीश, अजून माझ्या प्रेमाचा अपमान नको करूस. एकदा स्वतःच्या मनाला विचार, तू जे करतेस ते योग्य करतेस का? बाळांनो, असं भांडू नका रे तुम्ही. शांतपणे बोला, बोलून प्रश्न सुटतात. काय अगो असं का करतेस तू? साखरपुडा झालाय, लग्न ठरलंय, आणि गिरीच्या असं वागते. प्रेमामध्ये ना विश्वास खूप महत्वाचा असतो. गिरिजाचं माझ्यावर खरंच प्रेम आहे ना, मग ते विश्वास का नाही ठेवत आहे माझ्यावर? तुझ्यावर अविश्वास दाखवणं म्हणजे मी स्वतःवर विश्वास न ठेवण्यासारखं आहे विक्रांत. पण मला असं बोलावंच लागेल.
त्याशिवाय तू मला सोडून दुसरीचा विचार नाही करणार. काय अगो विचारतोय तो काहीतरी? बोल ना तू. अशी गप्प नको उभी राहूस. बोल तू बोल, नाही तर गैरसमज होतील गो, आणि गैरसमजाने नाते तुटतात. माझा विक्रांतवर पूर्ण विश्वास आहे. तो हे असलं काहीच करणार नाही कधीच. तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त पाहिलेत मी. माझ्यावर विश्वास ठेव, आणि हा असला विषय मनात आणू पण नकोस गो. अगो बोल काहीतरी. मी बोलते ना तुझ्याशी. मला नाही वाटत आई आता हे तुमचं पण ऐकेल. आज काही बोलणार नाहीस का? का विक्रांतला हळद लागलेली पाहून तुझी बोलती बंद झाली? विक्रांतची उष्टी हळद रेशमाच्या अंगाला जाऊन लावशील ना? गिरिजा, आजपर्यंत तू खूप केलंयस विक्रांतसाठी. मला नाही वाटत तो दुसऱ्या कुठल्या मुलीचा विचार करेल. तुम्ही समजवा त्याला. अगं, त्याच्या समोर मी दुसरी कुठलीही मुलगी उभी केली ना तरी तो तुझ्या बरोबरच कम्पेअर करणार आहे तिला, कारण त्याला तुझी सवय झाली. अगो पण बाय गिरिजा, लग्न मोडूची काय गरज आहे? सांग मका काय गरज आहे? तुझा प्रेम आहे ना विक्रांतवर. तुमच्या दोघांचा एकमेकांवरती प्रेम आहे म्हणून तर माझ्या रेशमाचं लग्न मोडला. मग आता काय झालं सांग? त्याची काही कारण आहेत. अगो पण माका सांग गिरिजाबाई, तू जर लग्न मोडलंस तर त्या विक्रांतचा कसा होता? त्या बघ गिरिजाबाई, मी तुका बॉन्ड पेपरवर लिहून देतोय, विक्रांत दुसरीचो विचार करूच शकत नाही. मी आलो होतो आपले सगळे प्रॉब्लेम संपवायला, तुझ्या मनातलं काढून घ्यायला. तू तर आपलं नातंच संपवतेस गिरिजा. काय? त्याचा काय अर्थ काढायचा मी गिरिजा? मी तुला माझं काळीज काढून देतीये असं समज विक्रांत. बोल ना. काय बोलू मी विक्रांत? माझा श्वास आहेस तू, पण मी तुलाच माझ्यापासून वेगळं करतीये. बाय, अगो तू काय करतेस कळतंय का तुला? हो आई, सगळं कळतंय. आणि विक्रांत, याचा अर्थ न कळण्या एवढा मूर्ख नाहीयेस तू. ना आता आपलं नातं राहिलंय, ना आपलं प्रेम. घे.
मीनाताई, विक्रांत इलो काय घराकडे? नाही अजून. अरे मग तुमका काय वाटतं, काय होताला नक्की? मला वाटतंय आपल्याला जे हवंय ना तसंच होणार. विक्रांतच्या आणि गिरिजाच्या नात्याचा आज दी एंड होणार. विक्रांतचं मन गिरिजात तोडणार. वा वा, रवळनाथा देवा असाच कर रे बाबा. पण ना ह्या सगळ्यात खरंच माझ्या विक्रांतला खूप त्रास होतोय. तुम्ही समजून घ्या ना, तो तात्पुरतो हा तो. पण ही जी तुमच्या मागची पीडा ना ती कायमची जाणार, शिरला का ना? तेही आहेच. माझा विक्रांत सुटेल तरी सगळ्यातून. कसा ना मीनाताई, एक एक आधार गिरिजाच्या आयुष्यातून गेलो ना तर गिरिजा एकटाच पडताला, शिरला का ना? आणि विक्रांतच्या आयुष्यात काव्य आली की विक्रांत आनंदी होणार. विक्रांत, मला नको काळजी करू, मी बोलते बाहेरशी. आई, मला नाही वाटत आता त्याचा काही उपयोग होईल. सॉरी विक्रांत, मी खूप वाईट वागतेय तुझ्याशी. पण माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये. सॉरी. विक्रांत, I love you. I love you so much. काय चांगलं चालू आहे? नाही, तुझं बरं सुरू आहे ना? मग मला माझं जगू दे ना. तुझं माझं आपल्यात कधी सुरू झालं? तेव्हापासूनच, जेव्हापासून मी या केसमध्ये अडकले आणि तू काव्याबरोबर फिरत होतास. त्या दिवशी घरी आले होते मी, सगळं बघितलं. कसे पाण्यात खेळत होता, चिकटच तर असे होता की
चल आई, चल आई चल आई, चल बोल. आता तुझ्या बाबांच्या फोटो समोर सांग मला, का केलंस तू असं? अगो बोल. आई ऐक ना. गबस, आज कोणी मध्ये बोलणार नाही. आई आहे मी तिची, एवढं विचारायचा अधिकार आहे मला. तुझ्या बाबांच्या डोळ्यात डोळे घालून सांग मला, का केलंस असं? मी काय करतेय ते फक्त बाबांनाच माहिती आहे. काय झालं? बाबांकडे बघायची लाज वाटते? कशी बघशील? कारण तुलाही माहितीये आज तू जे काय केलंयस ते किती चुकीचं होतं. अगो बोल, काहीतरी विचारते ना मी तुला, काहीतरी बोल. काही बोलायचंच नाही असं ठरवलंयस का तू? अगो बोल ना. शांत व्हा ना. कसं शांत हो? हा, हिला जसं वागायचं होतं तसं वागून समाधान मिळालं हिला. खरंच काय मिळालं? त्याच्यावर असा राग काढून काय मिळालं तुला? बोल ना. एकदा तरी त्याच्या मनाचा विचार करायचाच गो. पण नाही, तिच्या तोंडाला आलं ते बोलून मोकळी झाली. एवढं काय चुकीचं वागला गो तो? रडत रडत घरातून बाहेर पडलं. मी विक्रांतच्या सुखासाठीच करते हे सगळं. मला त्याला सुखात बघायचंय आणि त्यासाठी त्याने माझ्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे. काहीच कसं वाटलं नाही गो तुला? हा माय, अगो बोल, काहीतरी बोल. या घरासाठी त्या पोराने काय काय केलं सगळं विसरलीस? त्याच्या प्रेमाची नाही गो, निदान उपकारांची तरी जाण ठेवायची ना. तुझ्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या विक्रांतचा अपमान केलास तू, विश्वासघात केलायस त्याचा. मान्य आहे ना, तुझी कोर्टात केस चालू आहे, तुला आत्ता लग्न करायचं नाही, मान्य आहे मला. पण म्हणून हे असं बोलायचं? तुझ्या या वागण्याचा त्याला किती त्रास झाला असेल कळत नाहीये तुला? तुला त्याला भेटायचं नव्हतं, त्याच्याशी बोलायचं नव्हतं, तर त्याला तसं स्पष्ट सांगायचंच ना. पण हे असले घाणेरडे आरोप केलेस त्याच्यावर. शी, आज तू जे काही केलंयस ना त्याबद्दल तुला माफी नाही. पण मी तुला तरी का बोलते एवढं? तू जे वागली आहेस ना त्यासाठी कुठेतरी मी पण जबाबदार आहे. एक आई म्हणून मीच कुठेतरी कमी पडले, म्हणून हे असं घाणेरडं वागलीस तू. त्याची शिक्षा मला मिळायलाच पाहिजे ना, मिळायलाच पाहिजे मला. काय करतेस तू इथे? तू शांत बस आधी. बस इथे शांत हो जरा. खूप चुकीचं वागली खूप पाप केलंय तू, पाप. देव सुद्धा पाप नाही करत. हे बघ, शांत हो ना. पाणी पाणी घे बघ. आई प्लीज थोडं शांत हो. थोडं हळू हळू हळू. वर 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 बघ. श्वास घे, वर बघ. आई काय होतंय? आई दादा, तिला मोकळ्या हवेत घेऊन जाऊ, बरं वाटेल हिला. उठ. चल हळूहळू हळूहळू. आई वर. हळूहळू हळू हळू हळू. मी विक्रांतला बोलले, पण आईने स्वतःला शिक्षा करून घेतली. सगळ्यांनाच माझ्यामुळे त्रास होतो. विक्रांतलाही खूप बोलले मी. का करतेय मी असं?